शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे 5 गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून 6300 क्युसेसने भातसा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। शहापूर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने भातसा धरणाच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे। शहापूर तालुक्यातील सर्वात जास्त पाणी पातळी साठा असलेले भातसा धरण 2 दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाले होते। त्यावेळी धरणाचे 2 दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले होते। आज सकाळपासून शहापूर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने भातसा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून आज भातसा धरणाचे 5 दरवाजे हे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून भातसा नदी पात्रात 6300 क्युसेसने भातसा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे। त्यामुळे भातसा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सापगाव येथील भातसा नदीच्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठी असलेल्या सापगाव, खुटघर, कासगाव, भातसाई या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।